रत्नागिरी जिल्ह्याच्या साखरपा भागात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झालेत। अंजली अनंत गुरव आणि अमित जाधव अशी जखमी झालेल्या नागरिकांची नावे आहेत। बिबट्याचा हल्ला आणि बिबट्याचा वाढता संचार यामुळे साखरपा परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झाले। जखमी अमित जाधव यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ते गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय। घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका खोलीत बिबट्या दबा धरून बसला होता। त्याच खोलीत अमित जाधव गेल्यावर बिबट्याबरोबर त्यांची काही काळ झटापटही झाली। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची चौकशी केली। सिव्हिल सर्जन यांचा अहवाल आल्यानंतर जखमींना नुकसान भरपाई दिली जाणार असे टाइम्स डिजिटलशी बोलताना त्यांनी सांगितले। तर अमित जाधव यांच्या काकांनी वन विभागाच्या कारभाराबाबतच तीव्र संताप व्यक्त केला। ज्ञानेश जाधव याचा काका आहे। ज्या बिबट्याने इथं हल्ला केला तो खरं तर चांगला आहे। 10 वाजता जर बिबट्या आमच्या गावातून मांजर घेऊन जातोय, प्रशासन काय करतोय? सकाळी 10 वाजता जर बिबट्या येतोय आणि हल्ला करून जर जातोय गावातून, तर प्रशासन ग्रामपंचायत काय करते हेच आम्हाला प्रश्न विचारायचा आहे। आणि जर त्यांनी थांबवलं नाही तर पुढच्या वर्षापासून आम्ही 5 वर्षानंतर मतदान झालेलं आहे, कोणीही आमच्या जाधववाडीतून मतं देणार नाहीत कुठल्याही पक्षाला, हे आमचं ठाम मत आहे। आणि उद्या जर काय बरं वाईट झालं तर आम्ही ग्रामपंचायतीला समोर धरणार, गाड्या बंद करणार आणि आमच्या PSC साखरपा याच्यामध्ये जाऊन सोयी बघा काय ते पाणी प्यायला, ह्याच्यामध्ये पाणी प्यायला म्हणजे पाणी नसतं। मग ते तुम्ही काय करता? बिल्डिंग फक्त बांधत जाता, आपली सोयी नाही तिकडे। त्या सोयी करायची असेल ते करा, नाहीतर मी आग लावून टाकतो त्या PSCला। मी शिवसैनिक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव, त्याचा उपशाखा प्रमुख मी आहे, मुंबईत 9 नंबर शाखा। जर करायचं नसेल तर ती जे आमचं PSC आहे त्याला आग लावून टाकतो मी। मी वाड्यात गेले तेव्हा वाघ बसलेला होता वाड्यात, तेव्हा मी धावत आले, माझ्या मागे लागला वाघ, मी धावत आले, हल्ला केला, एक नख लागलं माझ्या पाठीला आणि आरडाओरड केली, तेव्हा लोक धावून आली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।